तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं रेल्वेच्या या सिरीजमध्ये। तर मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती जो परळी बीड अहमदनगर रेल्वे मार्ग आहे तो आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ पाहत असतो। रेल्वेचं काम कसं चालू आहे, कशा गतीने चालू आहे। तर मित्रांनो, आज आपण माहिती पाहणार आहोत अशीच एक नवीन। तर मित्रांनो, आपण आहोत सध्या नवगण राजुरी आणि बीडच्या मधोमध। तर मित्रांनो, तुम्ही जर पाठीमागे जर पाहिलं तर हा बीडकून येणारा रस्ता आहे आणि इकडे जर पाहिलं तुम्ही तर हा अहमदनगरकडे जाणारा रस्ता आहे। आणि आपण जे ठिकाण आहे एक्झॅक्ट, तर हे ठिकाण आहे मित्रांनो गजानन सहकारी कारखान्याजवळ। तिथून हा पाठीमागे जर तुम्ही पाहिलं तर हा ब्रिज गेलेला आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी जर तुम्ही जर पाहिलं तर रेल्वेचं काम कशा गतीने चालू आहे, काय चालू आहे, तुम्हाला सर्व दिसणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। स्टॉप करा। मित्रांनो, आपण जर पाहिलं तर हा जो रेल्वे जाण्यासाठी बनवलेला जो भराव आहे, जो ट्रॅक आहे, याच्यावरती ट्रॅक होणार आहे। तर मित्रांनो, तुम्ही जर इथं पाहिलं तर तुम्हाला म्हणजे ह्या बाबळीचं नाव माहिती बऱ्याच जणाला। तर अशी बाबळ उगलेली पूर्णपणे जर तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला वाटणार नाही की या ठिकाणी रेल्वेचं काम चालू असेल, काहीतरी जुनं ठिकाण असतं। एखाद्या फिल्ममध्ये जर आपण पाहिलं तर असं ठिकाण असतं, असं ठिकाण या रेल्वेचं झालेलं आहे। तुम्ही बघू शकता की आपण बऱ्याच कामाची गती दाखवली होती। आता इकडे जर बघितलं तुम्ही, जे आपण बघतो व्हिडिओमध्ये की पटरीच्या खाली टाकण्यासाठी जे पोल आहेत ते टाकलेले तुम्ही जर बघितले तर तब्बल 1-2 वर्षापासून तसेच असतील बहुतेक। आणि ह्या ठिकाणी जर बघितलं तुम्ही समोर जर बघितलं तर ब्रिज बनवलेला पण जवळपास 2-3 वर्ष झाले। आणि हे काम जर बघितलं तुम्ही, हे कामाची गती कशी काय, आपण पाठीमागं जर पाहिलं आपण पाहिलं होतं राहेमाव शिरूर कासार कडील जो भाग आहे त्या ठिकाणी कसं काम चालू होतं, कुठल्या गतीने काम चालू होतं, त्या ठिकाणी पटरीचं पण परिपूर्ण काम झालेलं आहे। आणि या ठिकाणी जर तुम्ही जर पाहिलं तर ही अशी अवस्था आहे। बऱ्याच आपल्या मित्रांच्या कमेंट होत्या की बीडकडे काय कामाची गती चालू आहे, कशी काय चालू आहे ती दाखवा। तर मित्रांनो, फक्त तुमच्यासाठी हा व्हिडिओ आहे। व्हिडिओ पहा, समोर एक ब्रिज आहे, त्या ब्रिजचं काम कसं चालू आहे ते पण आपण पाहूया। चला मित्रांनो, पाहूया। मित्रांनो, पाठीमागं पहा, तुम्हाला एक ब्रिज दिसतोय। तर आपण ज्या ठिकाणी उभा आहोत आपण पाहिलं, आपण त्या पलीकडची साईड पण बघितली तर तो हवे गेलेला होता। आणि इकडे जर बघितलं तुम्ही तर इथून एक म्हणजे नदी गेलेली। आणि इकडे जर तुम्ही पाहिलं तर इकडे नवगण राजुरी हे गाव आहे आणि पाठीमागं तुम्ही हे ब्रिज पाहताय, ब्रिजचं काम चालू आहे। आणि आपण हिवरशिंगा गावापासून नवगण राजुरीपर्यंत जर बघितलं तर सेम कामाची गती आहे। तुम्ही जर इथं बघितलं तर कामाची गती तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते की कशा प्रकारे चालू आहे। ब्रिजचे जे काम येतं, ब्रिजचे कामं काही ठिकाणी चालू येतं, काही ठिकाणी अपूर्ण येतं आणि काही ठिकाणी पूर्ण पण झालेले आहेत। आणि संपूर्ण जर आपण आता सध्या ज्या ठिकाणी उभा आहोत हे ठिकाण जर तुम्ही पाहिलं तर पूर्ण भराव जशाला तसा केलेला भराव आहे। कुठंही न खडी हातरली ना कुठं पटरीचं काम चालू आहे। तर अशा कामाची गती चालू आहे। बऱ्याच मित्रांच्या कमेंट होत्या परळीकडच्या साईडच्या की तुम्ही म्हणजे आमच्या परळीचा उल्लेख करू नका, तुम्ही फक्त बीडचाच उल्लेख करा। अहमदनगरपासून फक्त बीडपर्यंतच रेल्वे चालू होणार आहे, परळीला तर काय होऊ शकत नाही। तर तसं नाही, ज्या सरांच्या कमेंट होत्या त्यांच्यासाठी सांगतो की आपलं हे काम आहे तर संपूर्ण काम परळीपासून होणार आहे। पण कदाचित त्यांचा पहिला टप्पा असू शकतो बीडपर्यंत होण्याचा। तुम्ही जर बघितलं तर हिवरशिंगापासून नवगण राजुरी हे अंतर फक्त 7 किलोमीटर आहे आणि बीडचं अंतर आहे हिवरशिंगापासून 20 किलोमीटर। तर या ठिकाणी कामाची जी गती आहे, तर पाठीमागं जर पाहिलं तर आपल्याला जर ह्या म्हणजे इकडच्या साईडला जर आपण असं वळून जर बघितलं तर एकदम असं पटरी वगैरे दिसते, असं वाटतं की आजच ट्रेन येईल। आणि इकडं जर बघितलं तर वाटतं इथं ह्या ठिकाणी म्हणजे कधी असं ट्रेन चालूच होऊ शकत नाही। तर मित्रांनो, मी 2-3 दिवसापूर्वी मुंबईला गेलो होतो आणि मुंबईला पाहिलं की लोकल ट्रेनमध्ये बसल्याच्यानंतर एक वेगळा आनंद असतो। लोकल जर तुम्ही जर पाहिली, बऱ्याच ठिकाणी मित्र जातात फिरायला, ट्रेनमध्ये फिरतात। तर आपल्या बीडमध्ये रेल्वे नाही आणि ज्यावेळेस आपण म्हणजे बाहेर गावी गेलोत शहराच्या ठिकाणी आणि आपण रेल्वेमध्ये बसलो तर आपल्याला वाटतं की आपल्या बीडमध्ये ही रेल्वे कधी येईन आणि असा आपण प्रवास कधी या रेल्वेमध्ये करू। तर मला तसंच तिथं फील झालं की आपण लोकलमध्ये बसलो, आपल्या इकडं तर ट्रेन चालू होणार आहे, तिथं तर लोकल जर तुम्ही बघितल्या तर सेकंदाला लोकल आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाची बाबमध्ये तिथं मेट्रो पण आहे आणि भरपूर असं म्हणजे मुंबई सिटी जर तुम्ही बघितली तर संपूर्ण तिथं कुठलीही सुविधा आहेत। आपल्या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर एका ट्रेनला यायला एवढा उशीर लागतो, ही खंताची बाब आहे मित्रांनो। आणि आता आपण पाहणार आहोत या रेल्वेच्या सिरीजमध्ये आजचा भाग होता आपला हिवरशिंगा
ते नवगण राजुरी. म्हणजे आपण पाठीमागं जे काम बघितलं होतं तर शिरूर कासारपासून हिवरशिंग्यापर्यंत पाहिलं होतं. आता आपण पाहतोय नवगण राजुरी ते बीड, म्हणजे हे मधला पट्टा आहे. नवगण राजुरीच्या आपण समोर आहोत. बीड म्हणजे बीडकडे जाणारं हे पूर्ण ठिकाण आहे. आणि तुम्ही इकडं बघितलं ही नवगण राजुरी पाठीमागं आहे आणि इकडं जर बघितलं तुम्ही तर इकडं बीड आहे. तर आता आपण आपल्या चॅनलवरती प्रत्येक रविवारी तुम्हाला एक भाग पाहायला भेटणार आहे. आता हा भाग आहे आपला नवगण राजुरीचा. आपण पुढच्या भागात पाहणार आहोत बीडचं रेल्वे स्टेशन कसं आहे, कामाची गती कशी आहे, कुठपर्यंत काम झालं आहे, काय झालं आहे. आणि तिथून पुढं जर आपण पाहिलं तर आपण बार्शी नाक्यापासून घाटसावळी ढेकणमाव त्या ठिकाणी कशी कामाची गती आहे ते व्हिडिओच्या माध्यमातून पुढच्या सिरीजमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, आपली ही जी रेल्वेची सिरीज आहे ती पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वरती जी बेल दिसते त्या बेलला प्रेस करा, जेणेकरून नोटिफिकेशनद्वारे सर्वात अगोदर तुम्हाला आपला व्हिडिओ पाहायला भेटेल. मित्रांनो, आपण इथं जर पाहितलं पाठीमागं तर आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पाहितलं की हा ब्रिजचं काम चालू आहे. आणि इथं जर बघितलं तुम्ही तर वरती तरी भराव होता आणि इथं जर बघितलं तर हे भरावच करायचा राहिला आहे. तर बीडपासून अवघ्या एक 8 ते 10 किलोमीटर अंतरावरती कामाची अशी गती आहे. कारण आपण संपूर्ण रेल्वेच्या सिरीजमध्ये पाहणार आहोत. आपण वारंवार उल्लेख केला की आपण पाठीमागं अंबळनेरपासून विगणवाडी वगैरे काम बघितले तर जोरात कामं चालू आहेत. आणि ह्या ठिकाणची गती जर बघितली तर एकदम संत गतीने गती चालू आहे. आणि आपण जी सिरीज पाहणार आहोत यासाठीच पाहणार आहोत की कामाची गती कशी चालू आहे. बरेच आपले जे बीडकर आहेत बाहेर ठिकाणी राहतात त्यांना माहीत नसतं आहे की कामाची गती कशी चालू आहे. आणि पाठीमागं आपण व्हिडिओ टाकले होते ते व्हिडिओ बघून बऱ्याच बीडकरांना आनंद झाला होता की आता लवकरच आपण मुंबईवरून पुण्यावरून बीडला डायरेक्ट ट्रेननी जाणार, पुढल्या वर्षी मस्त मारमाजामध्ये त्यात बाजरी वगैरे भरून आणणार. खुश झाले ते लोक. म्हणजे बाजरी भरून आणणार यासाठी म्हणलो कारण वजाचे एवढे प्रॉब्लेम असतात. जे आपल्या खेड्यामधून शहराच्या ठिकाणी जे लोक स्थायिक झालेत ते गावाकडून आपलं धान्य वगैरे घेऊन जात असतात. त्यांच्यासाठी ट्रेनने जायला एकदम सोयीस्कर आहे आणि सर्वात म्हणजे कमी दरामध्ये ते जातात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण सैराट फिल्ममध्ये पाहिलं होतं की जे परशा वगैरे ते ट्रेन आल्याच्यानंतर ट्रेनच्या आवाजावर नाचत होते. तसेच आमचे बीडकर आहेत. बीडकर खूप म्हणजे धमाल करणारे मुलं आहेत. त्यांना पण या ट्रेनच्या आवाजावरती नाचायचं आहे. त्यांना म्हणता येईल तसं आम्हाला पण नाचायचं आहे. तर तो टाईम कधी येतो आहे काय माहिती. आणि मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा. आणि तुम्हाला काही सजेस्ट करायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्कीच कमेंट करू शकता. आपल्या या सिरीजचं जे आपण नाव ठेवलेलं आहे अहमदनगर परळी बीड जो रेल्वे मार्ग आहे, आपल्या सिरीजचं म्हणजे रेल्वे सिरीजचं नाव ठेवलेलं आहे बीड परळी एक्सप्रेस. कारण माझे काही मित्र आहेत परळीकडे राहणारे, ते खूप नाराज आहेत. तिकडे कामाची गती चालू आहे, म्हणजे गती एवढ्या फास्ट गतीने चालू नाही. आता ते काम काय आपल्या हातात नाही किंवा तुमच्या हातात नाही. जे रेल्वे प्रशासन आहे ते काम त्यांच्या पद्धतीने करत आहे. पण मित्रांनो, व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखतोय त्यामुळे तुम्हाला असं वाटतं आहे की माझ्या हातात काम चालू आहे. तर मित्रांनो, माझ्या हातामध्ये काही नाही, फक्त मी तुम्हाला काम दाखवतोय. काम कसं आहे काय तर आपल्या बीड परळी एक्सप्रेस म्हणजे रेल्वेचं काम कसं आहे कसं नाही हे तुम्हाला संपूर्ण पाहायला भेटणार आहे. प्रत्येक गावामध्ये काय कामाची सिच्युएशन आहे त्यानुसार आपल्या चॅनलवरती तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे आपल्या चॅनलवरती आपण सुरुवातीपासूनचे जे व्हिडिओ टाकलेत, जे नवीन मित्र आहेत ते पाहून घ्या व्हिडिओ कसे आहेत काय आहेत. आणि तुम्हाला आपले रेल्वेचे व्हिडिओ कसे वाटतात नक्कीच कमेंट करा. मित्रांनो, आज थांबूया इथेच. पुढल्या भागामध्ये आपण पाहणार आहोत बीड रेल्वे स्टेशन. आपण पाठीमागं पण बीड रेल्वे स्टेशनचं काम कसं चालू आहे काय आहे आपण टाकलेलं आहे. जर कोणी व्हिडिओ पाहितला नसेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक देतो आहे, तो व्हिडिओ पहा. आणि जाता जाता चॅनल सबस्क्राईब करा, एक कमेंट करा, लाईक करा, फॉलो करा. चला.